पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपण खूप दिवसानंतर येतोय आणि आपला ब्लॉग पण खूप दिवसानंतर येतोय। तर आज जरा मी माझ्या फॅमिलीसोबत एका ट्रिपला चालली आहे आणि माझी फॅमिली कोण कोण आहे सोबत ते पण तुम्हाला बघायला मिळेल थोड्या वेळात। तर आता आम्ही इकडनं निघतो, आता मी माझ्या घराच्या म्हणजे बाहेर आहे, तर आपण आता निघतो इकडनं रिक्षा वगैरे पकडू आणि मग बघूया। आता आमची 9ची ट्रेन आहे, जाऊया आता, बघू पुढे पुढे काय काय होतंय, तर भेटू पुढे जाऊन, चला। पप्पा पण तिकडे बसले आहेत, दादा वगैरे सगळे त्या दुसऱ्यावाल्या डब्यामध्ये आहे। आपण नंतर थोड्या वेळाने भेटू त्या लोकांना सगळ्यांना। आणि आता वाजला 1 आणि आम्ही लोक अजूनही पुणा स्टेशनला आहोत, पुणा जंक्शनला अजून आम्ही लोक पोहोचलो नाही। आता काय माहिती किती वेळ लागेल पोहोचायला, तर भेटूया आपण पोहोचल्यावरतीच। आणि ना गरम खूप होतं आहे, बिलकुल वाटत नाही की थंडीचे दिवस चालू आहेत, बिलकुल वाटत नाही आहे। आणि तरी आता गर्दी कमी झाली म्हणून काय वाटत नाही, नाही तर मगाचपासून खूप गर्दी होती। तर चला पुढे जाऊन भेटू आता। तर मित्रांनो, आता आम्ही लोक जेजुरीला पोहोचलेलो आहोत आणि आता जस्ट आम्ही लोक ट्रेनमधून उतरलो आणि माझी फॅमिली मी तुम्हाला लोकांना दाखवते। एवढे जण आहेत आज आपल्यासोबत सगळे, रांकू आहे, मामा आहेत 2 आमचे, मामी 2 आहेत, आजी आहे, सैया आहे, परी आहे आमची, पप्पा पण आमच्यासोबत। तर आज आमची अशी एक फॅमिली ट्रिप निघाली आहे सगळी जेजुरीला। तर आता आम्ही लोक स्टेशनला पोहोचलो होतो, आम्ही इकडनं चाललो आहे। आता बघूया रूमवरती, रूम वगैरे सगळं बुक वगैरे करून ठेवलं, तर रूमवरती आम्ही लोक जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि मग दर्शनासाठी जाऊ। तोपर्यंत ब्लॉग तुम्ही लोक बघत राहा आणि थोड्या वेळात आपण भेटू। करा नदीला आलो आय गेस, करी पण बोलतात, करा पण बोलतात, करी आई असं बोलतात इथे। आणि करा नदी या नदीचं नाव आहे। तर इथे पहिली आंघोळ करायची असते असं सगळे बोलतात आणि मग मंदिरात जायचं असतं। तर आता आम्ही लोक सगळे म्हणजे पूर्ण फॅमिली आली आहे, आता इथे आंघोळ करतील, हातपाय धुतील आणि मग मंदिरात जाऊ आम्ही लोक। तर तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता, साफसफाई खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे इकडची, जास्त असं म्हणजे कचरा वगैरे नाही आहे, म्हणजे थोडाफार आहे कचरा, थोडाफार कचरा सगळीकडेच असतो पण जास्त नाही आहे। सो मला ही गोष्ट आवडली आणि पाणी पण जास्त घाण नाही आहे, पाणी पण थोडं स्वच्छच आहे। तर आता आपण इकडे एन्जॉय करू, थोडंसं आंघोळ बिंघोळ, हातपाय वगैरे धुवू आणि मग नंतर आम्ही लोक मंदिरात जाऊ। तुम्ही तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा। इकडे बघ, लाईक करा, शेअर करा, बोल कसं, लाईक करा, शेअर करा, बोल। अरे वा वा वा,
मल्हार वारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हार वारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढ लाविती अशी जीवाला गावाकडची माती, सार घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. शंभूच अवतार देवा तूच मल्हार, भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार. उधली तो देवा भंडार धरुनी तुझा सागर, वाजवी तो देवा संभार मांडुनी तुझा तर मित्रांनो, आम्ही लोक फायनली आता मंदिरात आहोत. आम्ही लोक मागाशीच निघालो होतो, पण थोडंसं काहीतरी काम होतं म्हणून आम्ही लोक खाली थांबलेलो. आता आम्ही लोक वरती आलो आहे गडावरती आणि आता आम्ही लोक डायरेक्ट दर्शनाला चाललो आहे. आमची थोडीशी ओळख वगैरे, तर त्यामुळे आम्ही लोक डायरेक्ट दर्शनाला चाललेलं. काय पोळपाट पडते मी. तुम्हाला माझा आवाज येत नसेल, आय गेस थोडा कमी येत असेल, तर थोड्या वेळाने आपण बोलूया आणि नंतर भेटू. चला. ओ गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. आपण आता आलो आहोत कडेपठारवर, म्हणजे जुनी जेजुरी. नक्की जुनी जेजुरी आहे ना ही? जुनी जेजुरी आहे ना? हां, मला नाही माहिती, तुम्ही लोक असं कमेंट वगैरे करू नका, बट जुनी जेजुरी आहे ही. आणि आता आम्ही लोक इकडनं वरती जाऊ. आणि आम्ही लोक काल खूप दमलो होतो, तर त्यामुळे मला व्हिडिओ करायला नाही मिळाला. आम्ही आता नाश्ता वगैरे करून तिकडनंच निघालो होतो. आणि आमच्या लोकांचे काहीतरी 600 रुपये घेतले जायचे या लोकांनी. आणि आता बघूया पुढे जाऊन. प्रांगू, तू काय करतो इथे? सांग त्यांना जरा, कसं वाटतं तुला इकडे येऊन? खूप गरमी बिरमी सांग जरा. थंडी आहे की नाही? ऊन वाटतंय? ऊन लागतंय की वाटतंय? अच्छा, ऊन लागतंय. तर आपली फॅमिली आहे सगळी इथे उभी आहे, तर आपण जाऊया आता. ॲक्च्युली आम्ही लोकांनी काल एन्जॉय केलेलं आणि सगळं अंगाशी सुद्धा आलेलं. मी जरा थोडंसं मला लो फील होत होतं, पण आता जरा बरं वाटतंय. आणि हा खूप मोठा गड आहे ॲक्च्युली, तो वाला थोडासा कमी आहे, पण हा वाला खूप मोठा आहे. तर आता जाऊया, तुम्हाला लोकांना दिसेलच, मी तुम्हाला लोकांना दाखवलं. तिकडे एकदम मुंग्या लोक दिसत आहेत, एवढा वरती येते. तर जाऊया आता, चला पुढे जाऊन भेटू. चलो. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून. आम्ही लोक एवढंच चालून दमलोय, थोडेसे सिरियस चढले तरी पण दमलो. आणि तिथे मागे आम्ही लोक एक चिंचेचं झाड होतं, तिकडे आम्ही लोक चिंच तोडत होतो. तर इथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की ती लोक झाडाला पाणी घालतात. म्हणजे जेजुरीला जे राहतात अशी लोक, म्हणजे यांना काय बोलणार, हे 24 तास पाणीच घालत असतात चिंचेच्या झाडाला. हा, 2 चिंच तोडल्यावर यांचं पाणी कमी होतं झाडाचं. वा 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 वा, डेंजरस पीपल राहतात बाबा इथे जेजुरीला. म्हणजे सगळेच नाही, पण ते जे होते ते तर होतेच. म्हणजे हसण्यासारखी वार्ता करतात लोक. तर मुद्द्याचं राहिलं, आता आम्ही लोक थोडेसे सीड्या चढलोय तरी आम्ही दमलो, ॲक्च्युली दमलो. गेलो
पायात गोळे आलेत एवढंच चालून. चला आता पुढे काय होणार देव जाणे. यहाँ बर्फ नाही गिर रही आहे. मी आंधळी वाटत असेल तुम्हाला पण ठीक आहे, उन्हापासून बचाव करतो. ओरडा पडला, पाणी नाही प्यायचं सांगितलंय. पाणी अजिबात पिऊ नका. का? आपलं प्रेशर वाढतं ना. अगड प्रेशर वाढतो. काय वाढतो फ्रांको? काय वाढतो? प्रेशर. कसा वाढतो? असा वाढतो. दम लागून असं वाटतं अंगात आलो फ्रांकोच्या. कसा फ्रांको परत. मित्रांनो आपण आता एका पॉइंटला पोहोचलो आहोत. अर्ध्या रस्त्यात आहोत, थोडंसंच बाकी आहे आता आणि आपण थोड्या वेळात आता पोचू. आणि ना तसं बोलून बोलून आहे ना दम लागतोय खूप. ऊन पण खूप आहे, थंडी तर बिलकुल नाही आहे इथे. खूप म्हणजे गरम होत आहे. आणि आता सगळे तिकडे बसले, सगळ्यांना दम लागला आहे, सगळे बसले तिथे आराम करतात. थोडंसंच बाकी आता पोचू आपण आणि आता पुढे जाऊन भेटू. आणि गडावरती आहे ना खायचे सामान खूप महाग आहे. तुम्ही जे काय घ्याल ना ते खालूनच घ्या. आणि खूप भारी आहे यार गड, खूप भारी आहे, मस्त वाटतं येऊन. आणि एवढंच की म्हणजे एक पॉईंट असा आहे की गरम खूप होतं आहे. गॉगल वगैरे सगळ्यांनी कॅरी करा जर तुम्ही अशा नवीन गडावरती येत असाल तर जेजुरीला. मोतिया नद्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. तर मित्रांनो आम्ही लोक मेन गेटला पोहोचलो आहे आणि आता इकडनं आम्ही लोक जाऊ पुढे. हा रस्ता तुम्हाला दिसत असेल आणि इथे एक छोटंसं मंदिर लागलं आहे एक. आणि आता हा गेट आहे जिथे आम्ही लोक पोहोचलो. आता असं इकडनं जायचं आहे सरळ सरळ. मग मंदिर आहे तिकडनं आणि इकडचा व्ह्यू यार बाप वाटतं यार. ऊन आहे पण सुकून खूप आहे. व्ह्यू खूप भारी आहे, मला खूप आवडला व्ह्यू. बघू शकता तुम्ही. व्ह्यू खूप भारी आहे. आता आपण जाऊया फटफट जाऊन दर्शन घेऊ आणि मग जाऊ. थोडं हळूहळू करून ऊन वाढणार आहे खूप, दुपार होईल. तर मित्रांनो इथे पण एक मंदिर आहे वीरभद्र मंदिर म्हणून छोटंसं. आणि इकडनं पूर्ण दरी अशी खालती डोंगर दरी. आणि या साईडला आपलं मंदिर आहे. आणि इथे ना जास्त असं हे नाही आहे, इकडे वाघांची वगैरे पण खूप भीती आहे. आम्ही लोक फायनली मंदिराच्या इथे पोहोचलो आहे आणि आता आम्ही लोक दर्शनाला आतमध्ये चाललो. इकडे चपला काढल्यात आम्ही लोकांनी साईडला. आणि आता आम्ही लोक मंदिरात प्रवेश घेऊ, दर्शन घेऊ आणि मला थोड्या वेळाने भेटू. ठीक आहे, तुम्हाला पण इकडचा पूर्ण परिसर दाखवते, मंदिर वगैरे दाखवते. थोड्या वेळाने भेटू, चला. मित्रांनो आम्ही लोक ह्या साईडनं असे आलो, इकडनं फिरून. इकडनं एक शिडी होते आणि आता आम्ही लोक असे जातोय, मंदिरात प्रवेश करतोय. देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा
आहे आणि आता आम्ही लोक थोड्या वेळाने आता निघू, थोडंसं इकडे फिरू, एक्सप्लोर करूया जरा थोडंसं. आणि इकडे एक जागा आहे ती मला नाही माहिती, इथे ॲरो स्वच्छतागृह म्हणून असं लिहिलं आहे, पण इथे काय माहीत नाही. आणि आता मी जर तिकडे गेले तर पण माझ्या घरचे ओरडतील की एकटी कुठे फिरतेस, तर मी तिकडे जाऊ नाही शकत. तर आपण तिकडचंच काय ते एक्सप्लोर करू आणि थोड्या वेळाने निघू. ॲक्च्युली मंदिर इतकं भारी आहे ना, आणि फोटो काढायला अलाउड नाही आहे व्हिडिओज वगैरे, पण तरी कसं बसा करून मी व्हिडिओ कॅप्चर केला आहे छोटासा. तुम्ही तो व्हिडिओ बघून दर्शन घेऊ शकता. आणि इकडे स्वच्छता खूपच चांगली आहे, म्हणजे जास्त कचरा नाही, घाण नाही, खूप भारी आहे. फक्त मला एक गोष्ट नाही आवडली की तिथे एक कुत्र्याची मूर्ती आहे, ठीक आहे, त्या मूर्तीला सगळे पुजत आहेत, पण जो रिअल कुत्रे तिथे म्हणजे 2-3 कुत्रे होते आतमध्ये मंदिराच्या आवारात, पण त्या कुत्र्यांना कोणी असं म्हणजे पूजला नाही किंवा असं पाया नाही पडले, त्यांना उलटा हकलवतात आणि मूर्ती पूजतात. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे मला हेच नाही कळलं लोकांचं. मेंटॅलिटी का प्रॉब्लेम आहे लोगों का. तर आता आपण थोड्या वेळाने निघू, बस एवढंच बोलायचं होतं. एक मेसेज द्यायचा होता की भाई असं नका करू यार, दगडाला पूजता तुम्ही लोक आणि जे रिअल आहे त्याला तुम्ही अशा हाडतोड करता, म्हणजे काय बोलणार. हवा इथे खूप भारी लागते आणि माझा हात पण दुखायला लागला असं पकडून पकडून. माझी तब्येत पण थोडी डाऊन आहे, तरी पण मी इथे आली आहे. आता फॅमिली आली आहे तर यायलाच लागणार, नाही बोलली असते तर परत मला शिव्या पडल्या असत्या. अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. चला आता जाऊ आणि बघू पुढे काय काय होते. चला. हा भेंडी आम्ही जिथून आलो ना तो वेगळा रस्ता आहे आणि मंदिर म्हणजे तो वाला कोणता गड आहे, जुना गड ना, नवीन तो नवीन गड आहे. ओके, हा जुना गड आहे जिथे आपण आता एक्सप्लोर केलं पूर्ण, तो जुना गड आहे. आणि नवीन गड तो आपण काल केला तो. हां, आणि नवीन गडपासूनच जवळ हा वाला गड पडतो. ॲक्च्युली पहिला ह्या गडावरती लोक येतात, मग त्या वाला गडला जातात, पण आम्ही उलटा केलं. पण ठीक आहे, चालतं. तर दम लागला, 1 मिनटं. तर मला हे सांगायचं होतं की ॲक्च्युली पहिला तो हावाला गड करतात आणि मग तो गड करायचा असं तिकडनं रस्ता जायला. पण लोक तिकडनं सुद्धा येतात या गडावरती आणि तिकडनं रस्ता जवळ पडतो. जर आपण त्या गडावरती ऑलरेडी असू तर तो जवळ पडतो. पण जर नॉर्मली तुम्ही असं गडावरती येऊन मग ह्या गडावरती येत आहे तर मग ते थोडं लांबच पडणार, म्हणजे सेमच होतं ते ॲक्च्युली. देवाचा झेंडा वळखला दुरून. सगळं झालेलं आहे आणि माझ्याकडे परी आहे, त्याचं जर झोपेतून उठली आहे. आणि आता आम्ही आमच्या लॉजवरती सुद्धा आलो आहे, अक्षय लॉज स्वतःच जाणार नाही. तर आम्ही तिथे फायनली पोहोचलो आहोत. आता सगळं एक्सप्लोर वगैरे करून त्या आवाजामुळे मला जोरात बोलायला लागतं. परी हॅलो बोल. परीच्या डोळ्यात आहे ना हळद गेली ॲक्च्युली, तर तिला थोडंसं रिॲक्शन झालेलं, डोळा पण लाल झाला, तर तिला डॉक्टरकडे आम्ही लोक घेऊन जाऊ. तर तुम्ही पण जरा लहान मुलं वगैरे असतील तर थोडीशी काळजी घ्या तुमच्या लहान मुलांची, हळद बिळद डोळ्यात जाऊन नका देऊ. तर आता आपण जाऊया रूमवरती आणि थोड्या वेळाने भेटू. आम्ही जरा ऑर्डर दिली आहे जेवणाची वगैरे बनवायची, मटनची. तर भेटूया थोड्या वेळाने. जेवायला चाललो आहे आणि आमच्या सगळ्यांनी बॉटल पकडलं आहे. आम्हाला खाली जावं लागेल कारण की मटन आहे, तर त्यांनी सांगितलं की रूममध्ये नका जेवू, परत पुसावं लागेल. त्यामुळे आम्ही लोक खाली चाललो जेवायसाठी. तुला प्लीज घेऊ नको, मला नकोच आहे, पण मला नकोच आहे प्लीज. मला चांगले मिळतात, इथून नाही न्यायचं. वजन घ्यायला कोण आहे इथं? कसं वाटलं कांकू तुला? खूप मस्त वाटलं जेजुरीला येऊन.
छान वाटलं. अरे असं कोण बोलतं छान वाटतं? छान तर आम्हाला पण वाटतं. मन प्रसन्न झालं का? भाई तुझं काय चाललंय? हा मला नुसते धक्के देते. मी ब्लॉगसाठी शॉर्ट घ्यायला जाते, हा मला नुसते धक्के देतोय. काय चाललंय तुझं? काय चाललंय तुझं? काय चाललंय? आम्ही लोक जेजुरी स्टेशनला आहोत आणि आमची आता ट्रेन आहे. कितीची ट्रेन आहे आपली? 2:10ची ट्रेन आहे. अजून तिचा पत्ता नाही आहे. तर मी आता ब्लॉग इथेच एंड करते आणि तुम्हाला डिटेल्स वगैरे सगळं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि व्हिडिओमध्ये पण असेल लिहिलेलं साईडला. टायटल काहीतरी बोलतो त्याला, आय डोंट नो. तर मुद्द्याचं राहिलं, आम्ही आता स्टेशनला होतो आणि आमची ट्रेन येईल आणि आम्ही लोक आता आमच्या घरी जाऊ. हे लोक त्यांच्या घरी जातील. आम्ही सगळे वेगवेगळे राहतो. काय बडबडते मी? काम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. वेगळीकडे राहतो. वेगवेगळीकडे राहतो. हां, यही नहीं, अभी और सुनिए. तर मी ब्लॉग आता इथेच एंड करते आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. आणि माझे बाकीचे सुद्धा ब्लॉग्स बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप कमी आहे सबस्क्रायबर्स, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हात दुखायला लागला. लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि कमेंटसुद्धा करा आवडला असेल तर. प्रांकू तुला काय बोलायचं? अरे बोल. माझ्या सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सबस्क्राईब करायच्या चॅनल. काय करा? कट कर यार. कट कर. बोल. कट करते. अरे ते कट करते, तू बोल ना, मी कंटिन्यू करेन. अरे स्प्लिट करून मी कंटिन्यू करेन. तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यार. सबस्क्रायबर्स खूप कमी आहे, प्लीज करा. आणि झालं एवढंच होतं. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एक मस्त जागा घेऊन. बघूया आता, अजून काय प्लॅन नाही आहे, पण लवकरच माझा नवीन ब्लॉग येईल. तर तुम्ही तोपर्यंत हा ब्लॉग माझा एन्जॉय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा यार. तर चला भेटू. बाय बाय.